आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। प्रभाग क्रमांक 23 शिवसेना नगरसेविका पल्लवी संदीप लकडे यांच्या माध्यमातून मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांना निवेदन। 3 जुलै रोजी झालेल्या अंबरनाथ नगरपालिका सर्वसाधारण सभेअंतर्गत काही नगरसेवकांच्या माध्यमातून एकमेकांना वापरण्यात आलेली अर्वाच्य भाषा तथा असभ्य अयोग्य वर्तन याच अनुषंगाने नवोदित लोकप्रतिनिधी विशेषतः महिला नगरसेवकांमध्ये निर्माण झालेली असुरक्षितता, दबाव तसेच असंतोष तथा नाराजी तथा प्रामुख्याने दहशतीचे वातावरण याच अनुषंगाने सभागृहाची प्रतिष्ठा जपावी याच प्रमुख उद्देशातून मुख्याधिकाऱ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र महानगरपालिका कायदा अधिनियम 1949 तसेच नगरपालिका अधिनियम 1965 अंतर्गत सभाशास्त्राच्या अनुषंगाने कठोर कलमांची अंमलबजावणी करण्याबाबतची मागणी सदर निवेदनाच्या अनुषंगाने पल्लवी लकडे यांनी केली असून सभागृहाची प्रतिष्ठा जपणे तसेच सभागृहाचा मान सन्मान राखणे हा प्रत्येक लोकप्रतिनिधींचा तथा नगरसेवकांचे परम कर्तव्य असून निवडून आलेल्या तसेच जनाधार असणाऱ्या सर्वच लोकप्रतिनिधींनी सभागृहाची शिस्त नियम पाळण्याबाबतचे आवाहन देखील त्यांनी केले। तसेच नगरसेविका पल्लवी संदीप लकडे यांच्या माध्यमातून मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनाअंतर्गत सर्वसाधारण सभेच्या अनुषंगाने सभागृहाच्या प्रेक्षकगृहात येणाऱ्या कार्यकर्ते तथा खासगी सुरक्षा रक्षकांच्या पालिकेच्या सुरक्षा यंत्रणेद्वारे नोंद ठेवत त्यांच्या माध्यमातून परवानगी तथा विनापरवानगी बाळगण्यात येणारी शस्त्रास्त्रे याबाबत देखील नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे पल्लवी संदीप लकडे यांनी प्रतिक्रियेच्या माध्यमातून स्पष्ट केले। तसेच सदर गंभीर प्रश्नाबाबत नगराध्यक्षांशी देखील चर्चा केली असून नगराध्यक्षांनी देखील महिला म्हणून सदर प्रश्न गंभीरतेने घेण्याबाबतची गरज असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करताना ते त्या घेतीलच असा विश्वास देखील यावेळेस त्यांनी व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी आहे प्रफुल्ल केदारे। मी सध्या आहे अंबरनाथ नगरपालिकेच्या मुख्यालयातील मुख्याधिकारी यांच्या कार्यालयासमोर, जेथे 3 जुलैला जो नगरपालिकेच्या महासभेमध्ये एक अर्वाच्य शाब्दिक गोंधळ उडाला, त्याच्याबद्दल अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि अशा अप्रिय घटना पुन्हा सभागृहात घडू नये यासाठी नगरसेविका पल्लवी लकडे यांनी प्रशासनाला तसंच नगराध्यक्षांना निवेदन सादर केलेलं आहे। त्या नेमक्या कशासाठी इथे आलेल्या होतात? मॅडम, तुम्ही आता भेटलेला आहात, मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली, नेमका विषय काय होता? गेल्या 3 जुलै रोजी आपल्या इथे नगरपालिकेमध्ये सर्वसाधारण सभा झाली। त्या सभेमध्ये एक शाब्दिक चकमक, शिवीगाळ म्हणू शकता की ती शिवीगाळ झाली आणि त्यामुळे आम्ही जे नवनिर्वाचित नगरसेवक आहोत, सभासद आहोत, ते खूप दडपणाखाली येतात आणि गेले 3-4 मीटिंग्स मध्ये मी बघते आहे तर आम्ही जे नवनिर्वाचित नगरसेवक आहोत ना, तर आम्हाला एक प्रकारचं दडपण येतं की सभागृहामध्ये कधीही काही शाब्दिक चकमक होऊ शकते। त्यामुळे मी एक महिला नगरसेवक म्हणून आम्ही या गोष्टीचा तीव्र नाराजी आम्हाला आहेच। शिवाय आम्ही याबद्दलचं पत्र मुख्याधिकारी साहेबांकडे दिलेलं आहे आणि त्याच्यात आम्ही हे असं नमूद केलेलं आहे की यासाठीची जी शिस्त आहे, काही कायदे असतील तर ते तुम्ही वापरून आपल्या सभागृहात एक शिस्त आणा आणि त्यानुसार, कारण की आपण इथे जनतेचे प्रश्न मांडायला येतो, अंबरनाथ शहराचे प्रश्न मांडायला येतो आणि ह्या अशा शाब्दिक चकमकीमुळे सगळ्यांचंच मनोबल सगळ्यात सखचीकरण होऊन जातं। त्याच्या सभाशास्त्राच्या अनुषंगाने चालवण्याची जबाबदारी जी पीठासीन अधिकाऱ्यांची असते, नगराध्यक्षांनी याच्यामध्ये काय भूमिका घेतली पाहिजे? नगराध्यक्ष मॅडमनी जर त्यांच्या अधिकाराखाली जर असेल तर त्यांनी ह्या गोष्टींमध्ये जर सभागृहात सर्वसाधारण सभेच्या दिवशी जे नगरसेवक येतात त्यांच्या सोबत जे कोणी येत असतील त्यांची नोंद घेणं आवश्यक आहे। तर त्याही बाबतीचं पत्र मी मुख्याधिकारी साहेबांकडे दिलं आणि याच बाबतीत मी नगराध्यक्ष मॅडमशीही चर्चा करणार आहे। तर मला असं वाटतंय की त्यांनी मला हे आश्वासन दिलेलं आहे की ते यापुढे या गोष्टीची दक्षता घेतील आणि मला असं वाटतंय की जी गोष्ट 3 जुलैच्या सभेमध्ये झाली ती गोष्ट पुन्हा होणार नाही।